नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण, मोलाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा तुमच्या समस्येवर रामबाण उपाय ठरणारा हा व्हिडिओ होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। गेले 3 ते 4 महिने झाले किंवा त्याहूनही जास्त झाले असेल, मी तुमच्या सोबत ना एक व्हिडिओ शेअर केले होते तेलाचा, आणि त्यामध्ये मी माझ्या हस्बंडचे केस दाखवले होते। आता तुम्हाला मी खूप महिन्यानंतर रिझल्ट दाखवते आहे। तुम्ही बघू शकता, जिथे फार विरळ केस होते तिथे केस आलेले आहेत। म्हणजेच काय, जी हेअर फॉल प्रचंड होत होता तो कुठेतरी थांबलेला आहे। आणि आता माझे सुद्धा केस तुम्ही बघा, माझे केस आफ्टर डिलिव्हरी नंतर खूप गळत होते आणि तुमच्यासमोर रिझल्ट आहे जे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। त्याने बघा माझे केस कुठपर्यंत आता वाढलेले आहेत आणि याला साधारणतः 3 ते 4 महिने लागलेले आहेत। कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते, डाएटवर सुद्धा तेवढाच फोकस असणं गरजेचं असतो। सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हालाही फार केस गळती होत असेल, केस विरळ झाले असेल, आफ्टर डिलिव्हरी सुद्धा तुमचे केस फार गळत असेल, प्रेग्नेंट आहात, प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याचशा जणींचे केस गळतात, तुम्ही महिला असाल, पुरुष वर्ग असाल, सर्वांसाठीचा हा उत्तम असा व्हिडिओ आहे। सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचे आहे लोखंडाचंच भांडं। आता इकडे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, लोखंडाचंच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं। गॅस हा पूर्ण एंडिंगपर्यंत मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती आधी आपण सर्वप्रथम ही कढई गरम करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खोबऱ्याचं तेल। साधारणतः 150 ml खोबऱ्याचं तेल मी इकडे घेत आहे। 150 ml खोबऱ्याचं तेल आणि 50 ml मोहरीचं तेल तुम्ही इकडे घेऊ शकता। मोहरीचं तेल ना हे कधी कधी कोणाला सूट होत नाही, त्यामुळे मी इकडे खोबऱ्याचं तेल जास्त प्रमाणात तुम्हाला सांगत आहे, किंवा फक्त तुम्ही खोबऱ्याचं तेल सुद्धा वापरू शकता। आणि जर तुम्हाला मोहरीचं तेल तुमच्या केसांसाठी सूट होत असेल तरी सुद्धा मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही मोहरीचं तेल आणि खोबऱ्याचं तेल मिक्स करून घेऊ शकता। म्हणजे 100 ml मोहरीचं तेल, 100 ml खोबऱ्याचं तेल घेऊ शकता, किंवा 150 ml तुम्हाला खोबऱ्याचं तेल, 50 ml मोहरीचं तेल असं करू शकता, किंवा संपूर्ण खोबऱ्याचं तेल किंवा संपूर्ण मोहरीचं तेल तुम्हाला इकडे घ्यायचं आहे। तुम्हाला किती तेल बनवायचं आहे, महिनाभरासाठी, 15 दिवसासाठी, हप्त्याभरासाठी, किंवा एकदाच खूप सारा स्टॉक बनवून ठेवायचा आहे, अगदी तुमच्यावरती आहे। घरगुती साहित्य, घरगुती सगळ्या पद्धती असणार आहे, रिझल्ट 100% येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं काही मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि कोणत्या गोष्टीने काय होईल तेही सांगते। आता बघा, मोहरीचं तेल मी का तुम्हाला घ्यायचं नाही सांगितलं, कारण मोहरीचं तेल जर तुम्ही बघितलं तर ते घट्ट असतं आणि जेव्हा आपण केसांना किंवा केसांच्या मुळाशी ते लावतो तेव्हा त्या घट्ट तेलामुळे कधी हेअरफॉल आपल्याला जास्त होऊ शकतो। त्यामुळे बऱ्याचदा सगळे रेकमेंड हेच करतात की मोहरीचं तेल एकतर तुम्ही पॅस्टेस करा, किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ते डायल्यूट करून वापरा खोबऱ्याचं तेल वगैरे घेऊन। सो तुम्ही तसं करा। त्यानंतर इकडे एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून, एक कांदा सफिशियंट आहे, तुम्ही 2 कांदे सुद्धा घेऊ शकता जर जास्त प्रमाणात तेल बनवत असाल तर। आपण जेही प्रमाण बघत आहोत ते 150 ml साठी। जास्वंदाची पानं घेतली आहेत, फुलं माझ्याकडे नव्हती त्यामुळे तुम्हाला इकडे फूल सुद्धा टाकायचं आहे। 4 ते 5 फुलं घ्या जास्वंदाची, हे आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे। पान आणि फुलं दोन्हीही टाका। त्यानंतर भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे, मूठ भरून कढीपत्ता मी यामध्ये टाकलाय। जास्वंदाची पान आणि कढीपत्ता हा आधी मी पाण्याखाली स्वच्छ धुवून आणि नंतर एका कपड्यावरती तो थोडासा त्यावरचं पाणी जे आहे ते निथळत ठेवलं होतं आणि नंतर मी यामध्ये हे टाकलेलं आहे। आता बघा, तुम्हाला कोंड्याची समस्या फार असेल तर काय करायचं, एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो एकतर तुम्ही इकडे डायरेक्ट किसून टाकू शकता, किंवा मग डायरेक्ट ग्रेट करून जसं की किसून म्हटलंय, किंवा मग ठेचून टाकू शकता। पण जर कोंड्याची समस्या असेल तर ते तुम्ही आवर्जून टाका। त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे सुकलेला आवळा। तर बघा, आता आपल्या मार्केटमध्ये म्हणजे हिवाळा सुरू होणारच आहे, तर आवळा आता यायला लागलेला आहे बाजारामध्ये। तुम्ही आपला डायरेक्टली आवळा आणून त्याचे काप करून ते सुद्धा यामध्ये टाकू शकता, किंवा जर तुमच्याकडे तो आवळा नसेल तर मग तुम्ही अशा माझ्या पद्धतीने सुका जो आवळा आहे तो टाकायचा। आवळा जो आहे याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि आवळा सुद्धा केसांसाठी खूप चांगला असतो। जर तुमचे पांढरे केस झाले असेल तर मग आवळा, तर तुम्ही आवळ्याचं जसं ज्यूस असतो तो नक्की प्या, पण जास्तही प्रमाण आवळ्याचं असलं पाहिजे, त्याने सुद्धा केस मग जास्तच व्हाईट होतात। त्यानंतर इकडे घेतले आहेत मेथी दाणे 3 चमचे आणि 2 चमचे घेतलेला आहे कलोंजी, म्हणजेच त्याला कांद्याचं बी म्हटलं जातं, ते घेतलेलं आहे। आवर्जून ज्या गोष्टी मी यामध्ये सांगितल्या आहेत ते आपल्याला टाकायच्या आहेत, मिक्स करायचं। आता जी काही गॅसची आच आहे ती अगदी मंद आहे। दुसरी गोष्ट, आता हे जेव्हाही आपण शिजवत आहोत तेव्हा हे
कितीपर्यंत शिजवायचं हा सुद्धा प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो। तर जोपर्यंत जो काही कांदा आहे तो पूर्ण काळपट किंवा जळत नाही तोपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती हे चांगलं शिजू द्यायचं आहे। मंद गॅसवरती शिजल्यामुळे यामध्ये ज्याही पदार्थ आपण टाकले आहे त्याचा पूर्ण अर्क त्या तेलामध्ये उतरतो। मंद आचच थ्रूआउट तुम्हाला ठेवायचे आहे आणि जे काही भांडं घेणार आहात तर ते लोखंडाचंच तुम्हाला घ्यायचं आहे। आता बघा, जेव्हाही तुमची केस गळती होते तर आपल्या शरीरामध्ये खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे सुद्धा होतं। आपलं जर लाईफस्टाईल चांगली नसेल तरी सुद्धा हेअरफॉल होतो। त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही ऑइलिंग करता तर प्रॉपर ऑइलिंग आपण करत नाही किंवा ऑइल कशा पद्धतीने लावायला पाहिजे ते सुद्धा आपल्याला बऱ्याचदा माहिती नसतं। आपण काय करतो की बऱ्याचदा उद्या केस धुवायचे तर मग रात्री ऑइल लावतो, पण जर तुमचा प्रचंड हेअरफॉल असेल तर अशा वेळेस हे लावणं चुकीचं आहे। आणि जर तुमचा हेअरफॉल नसेल तर मग रात्री तुम्ही ऑइल लावून नंतर दुसऱ्या दिवशी केस धुणे ओके आहे, पण हेअरफॉल असलं तर त्याची सुद्धा एक प्रॉपर ऑइलिंग करण्याची पद्धत आहे, ती मी तुम्हाला समोर सांगणार आहे। आता बघा, आपण यामध्ये ज्याही पदार्थ घातलेत ते तुम्ही डायरेक्टली गुगलवरती जाऊन सुद्धा सर्च करू शकता। खूप छान पद्धतीने गुणधर्म आहेत, केसांच्या वाढीसाठी सुद्धा उत्तम आहेत। आता हे सगळं आपण काय करत आहोत, एक्सटर्नल ॲप्लिकेशन करत आहोत, पण इंटरनल सुद्धा तुम्हाला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत। रोज रात्री बदाम भिजत घालायचे, सकाळी ते बदाम खायचे, मेथीदाणे खायचे, किंवा मग तुम्ही काय करू शकता, तुमचं डाएटमध्ये सॅलेडचं इंटेक खूप जास्त करा, फायबरयुक्त पदार्थ खा, हेल्दी सगळं खा। म्हणजे काय होईल की तुम्हाला इंटरनली सुद्धा काही डिफिशियन्सी असतील तर ते सुद्धा परिपूर्ण होतील आणि तुम्हाला इंटरनली जर तुम्ही व्यवस्थित झाला तर एक्सटर्नली जे आपण ॲप्लिकेशन करतो त्याचा सुद्धा 100% रिझल्ट येतो। आता पोस्ट डिलिव्हरी नंतर सगळ्याच काय 90% म्हणजे 90% महिलांचे जे आहे हेअरफॉल होतच होतो, तर माझाही तसाच होत होता। अगदी मी कोणतंही तेल वापरलं तरी सुद्धा मग मी काय केलं, फोकस केला माझ्या डाएटवरती, जसं की रात्री मेथीदाणे आणि बदाम भिजत घालत होते, ते खात होते, नंतर सॅलेडचं प्रमाण भरपूर वाढवलं, जेवण झाल्यानंतर ताक पिणे, ह्या गोष्टी म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल जी आहे ती मी फॉलो केलं। आणि त्यानंतर मी हे हप्त्यामधनं 2 ते 3 वेळेस हे तेल जे आहे ते वापरत होते। तर असं करत करत साधारणतः 3 ते 4 महिने उलटून गेलेले आहेत आणि तुमच्यासमोर मी रिझल्ट दाखवला आहे, जसं की व्हिडिओच्या आधीच तुम्हाला दाखवलं। माझ्या हस्बंडचे सुद्धा जे आहे आधी टक्कल पडलेलं आहे, पण जे काही केस आहेत ते सुद्धा फार हेअरफॉल होत होतं। आता जिथे टक्कल पडलं तिथे केस येतील का, तर ते पॉसिबल नाही आहे, त्याला खूप एक्स्ट्रीम आपण लाईफस्टाईल चांगली करावी लागेल, हेल्दी, आणि ते खरंच आजच्या युगात पॉसिबल नाही। पण जे केस आता आहेत आपण ते तरी सांभाळू शकतो ना, तर मग काय करायचं, तर हेच तेल आपल्याला करायचं आणि जे मी तुम्हाला सांगितलं ते फॉलो करायचं। आता बघा, कांदा संपूर्ण लाल झालेला आहे, आपण अजून याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला थोडाफार काळपट करायचा आहे, कारण जो काही कांद्यामधला कच्चेपणा आहे तो पूर्ण निघून गेला पाहिजे, म्हणजे कांद्याचा अर्क पूर्ण त्या तेलामध्ये येईल। कांद्याचा रस आपल्या केसांसाठी खरंच खूप उत्तम आहे। तुम्ही ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी कांद्याचा रस नक्की तुमच्या केसांना लावला पाहिजे, खूप छान रिझल्ट येतो। तसं नसेल लावायचं तर तेलाच्या स्वरूपात सुद्धा लावू शकता। त्याचबरोबर तुमचे केस फार ड्राय असेल वगैरे किंवा काही समस्या असेल तर हेअर मास्क कसा बनवायचा मेथी दाण्यांचा, त्याचा व्हिडिओसुद्धा आपण शेअर केला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। गॅस आता बंद केला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कढईमध्ये ह्या पदार्थांसहित हे तेल यामध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवायचं आहे। रात्रभरासाठी ठेवलं तर उत्तम आहे। तुम्ही रात्रभर आता यावरती झाकण ठेवून रात्रभर असं ठेवू शकता, म्हणजे हे तेल अजून जास्त मुरेल आणि नंतर मग तुम्ही बॉटलमध्ये हे तेल काढून ठेवू शकता। आता हे वापरायचं कसं तर ते सुद्धा जाणून घ्या। सगळ्यात प्रथम जर तुम्हाला खूप हेअरफॉल असेल तर तुम्हाला हप्त्यातून 2 ते 3 वेळेस हे वापरायचं आहे। कसं वापरायचं आहे, ज्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे त्याच्या 2 ते 3 तास अगोदर तुम्हाला हे तेल लावायचं आहे। आता ज्यांना कोणाला हेअरफॉल खूप जास्त नसेल, कमी प्रमाणात असेल, त्यांनी हे तेल रात्री लावलं तरी चालेल, किंवा जसं मी हेअरफॉल ज्यांना जास्त होतो त्यांनी सकाळी लावायचं, तर तसं तुम्ही केलं तरीही चालणार आहे। डेलीसाठी तुम्ही ह्याच तेलाचा वापर करा। तुम्हाला असं वाटेल की कांदा याच्यात आहे तर खूप जास्त स्मेल येतो का, तर असं काही होत नाही। आपण यामध्ये अजून काही इन्ग्रेडियंट टाकणार आहोत जेणेकरून कांद्याचा जो काही स्मेल आहे तो कुठेतरी फार कमी होतो। आणि तुम्हाला असं वाटलं की कांद्याचा खूप वास येत आहे तर मग अशा वेळेस तुम्ही कांदा अर्धा घेतला तरी चालेल, पण कांदा मात्र तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहे। आता हे जे काही तेल आहे याचा आपण अगदी महिनाभर जरी ठेवलं तरी याचा वास तुम्हाला चेंजेस दिसणार नाही। हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हा तेलाचा वापर करू शकता। मीच नाही, माझे हस्बंडच नाही तर माझ्या मुलीला सुद्धा मी सेम हेच तेलाचा वापर करते
करते आणि तिचा रिझल्टसुद्धा खूप उत्तम आहे. आता ती लहान आहे त्यामुळे मी तिचं ना नेहमी केस काढू शकते, तिचं टकलं करू शकते जेणेकरून तिच्या केसांना अजून चांगली ग्रोथ येईल. पण वर्षातून ते मी एकदा करते, पण रेग्युलर मी ह्या तेलाचा वापर तिच्या केसांसाठी करते. रोज रात्री ह्या तेलाने मी तिची मालिश करते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत 2 ते 3 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल. पण केव्हा टाकायच्यात? जेव्हा तुमचं तेल हे पूर्ण थंड होईल तेव्हा, किंवा जेव्हा तुम्ही बॉटलमध्ये टाकत आहात तेव्हा ह्या व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल तुम्हाला यामध्ये घालायच्या आहेत. आवर्जून घाला, खूप छान आहे. स्किन आणि हेअरसाठी व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल किंवा व्हिटॅमिन ईचं ऑइल उत्तम आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या बॉटलमध्ये हे ठेवू शकता. जबरदस्त तेल आहे. काय काय इन्ग्रेडियंट्स तुम्हाला वापरायचे आहेत सगळं काही मी सांगितलं आहे. त्याचे काय काय गुणधर्म आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आता बघा, हे केल्यानंतर तुम्हाला महिन्याभरात ना फार डिफरन्स दिसेल. तो म्हणजे काय तर तुमचा हेअरफॉल तुम्हाला कमी झालेला दिसेल. मी एवढं नाही म्हणणार की कम्प्लिटली स्टॉप होईल. आता दिवाळी जवळ आली आहे म्हणजे हिवाळासुद्धा लागणार आहे. हिवाळ्यामध्ये आपले केस तर अजून ड्राय होतात. सो तुम्ही बघू शकता माझ्या हस्बंडचे जे काही इथे टक्कल होतं तर ते किती व्यवस्थितरित्या थोडा त्यावरती ग्रोथ दिसते किंवा हेअरफॉल त्यांचा स्टॉप झाला आहे. आता त्यांनासुद्धा हे रोज ऑइलिंग करून अशा पद्धतीने फक्त थोडंसंच तेल लावायचं आहे बरं का. एक गोष्ट अजून, तेल आपल्याला जास्त लावायचं नाही आहे. अगदी थोडं तेल लावून केसांच्या मुळाशी आपल्याला लावायचं आहे आणि 5 ते 10 मिनटं अगदी बघा हाताने, नखाने नाही, अगदी सॉफ्ट याने आपल्याला मालिश करायची आहे. आणि नंतर 2 ते 3 तासानंतर तुम्हाला हेअर वॉश करायचा आहे. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल. तुम्हाला मार्केटमधनं वेगळे असे ऑइल खरेदी करण्याची सुद्धा गरज नाही आहे. हेच तेल तुमच्यासाठी परिपूर्ण ठरणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा आणि फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असणार तर नक्की लाईक करा आणि फॉलो करा. जबरदस्त व्हिडिओ आहे, तुम्हाला प्रचंड आवडणारा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे मला म्हणले होते की तुमच्या हस्बंडचा रिझल्ट दाखवा, तर तोच व्हिडिओ घेऊन आली आहे. म्हणून थोडासा वेळ लागला पण रिझल्ट घेऊनच आलेली आहे. तुमच्यासमोर रिझल्ट आहे. चला मंडळी, माझाही रिझल्ट उत्तम आला आहे, माझ्या हस्बंडचाही आला आहे. आता तुमचा कधी येणार ते कमेंट करून नक्की सांगा.